त्यांनी सर्वांनी परवाना घ्यायचा आहे. तुम्ही विदाऊट परवाना जयंती आपली साजरी करायची नाही आहे. त्याच्यानंतर डीजेचा जो वापर आहे त्याचा वापर एक करूच नका. मी प्रहार संघटनेला कौतुक करतो, त्यांनी चांगलं सजेशन दिलेलं आहे की पारितोषिक जाहीर करावं 1, 2, 3. परंतु माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही असं करा की जे डीजे मुक्त करतील त्यांना तुम्ही पारितोषिक द्या. त्यामुळे आम्ही तुमचं आणि डीजे मुक्त करणाऱ्या मंडळाचं देखील कौतुक प्रशासन. तर यावर्षी आपण ते यांना देऊया प्रशासनपत्र. आणि अजून सगळ्यांना आवाहन करतो की या महिन्याभरामध्ये होणाऱ्या मिरवणुकामध्ये आपण गावातली प्रमुख लोक आहात. जरी डीजेमध्ये नाचणारी किंवा आनंद घेणारी मंडळी जरी इथं हजर नसतील तरी त्यांना कंट्रोल करणारी मंडळी मात्र इथं हजर आहे. आणि सर हे इथं जे उपस्थित आहेत ही सगळे इशाऱ्यावर ते सगळा नियंत्रण येणारा दबाव असतो. त्याच्यामुळे या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मंडळींना आपण बोलवलेलं आहे की समाजाचं चांगलं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं वजन आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, अशा लोकांना या बैठकीला आपण आमंत्रित केलेलं आहे. आणि आपल्या गावचे जे पोलीस पाटील आहेत ते गावाचे प्रतिनिधी म्हणून हजर आहेत आणि पोलीस पाटील इतक्या चांगल्या पद्धतीने काम करून अगदी सक्षमपणे काम त्यांचं चालू असल्या कारणामुळं संपूर्ण गाव नियंत्रण ठेवण्याचं काम आपल्या पोलिसांच्या हातातले दिलेली पोलीस पाटील जे करत आहेत याबद्दल मी आपल्याला खात्री देतो सर. त्याच्यानंतर आणखीन एक चांगली गोष्ट आहे, जर डीजेचा वापर 2 साऊंड असतात जनरली तरी पण त्याचा आवाज मोठा असतो, त्याला समर्थन करता येणार नाही. परंतु त्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये जी वाजणारी गाणी आहेत ती महापुरुषांचं कौतुक करणारीच गाणी वाजवली जातात. हा एक त्यात चांगला मुद्दा आहे. कारण की डीजेच्या समोर आपण त्यांना नाचवून काय संदेश देणार आहे याच्यापेक्षा आपण जसं कुर्मीताईंनी सांगितलं, त्याचबरोबर नरहरी यांनी सांगितलं, आणखी काही चांगल्या वक्त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या विचारांची जयघोष करणं गरजेचं आहे अंगाभूंच्या. तर तो जयघोष करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीचा विचार नक्की आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वाचनालय सुरू करणं असेल, निबंध स्पर्धा घेणं असेल, स्पर्धा परीक्षेचं मध्यंतरी रामनवमीच्या शोभायात्रा कॅन्सल करून स्पर्धा परीक्षेची परीक्षा ठेवली होती. अशा पद्धतीचे उपक्रम जर राबवले तर त्या गावाचं कौतुक नक्कीच सगळेजण करतील. आणि मी पत्रकार बांधवांना विनंती करतो की अशा गावाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्याचं काम देखील आपण करावं अशी मी पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतो. त्याच्यामुळं डीजेमध्ये महापुरुषांच्या कौतुकाच्या गाण्याव्यतिरिक्त कोणतंही गाणं लागणार नाही. त्याचबरोबर डीजे साऊंडवर कुणीही वर चढून नाचणार नाही. असं नाचलं तर अण्णाभाऊंनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सांगितलेलं आहे की तू सत्वर उठ आणि तुडवून ठेव दंगेखोर, असं पोलिसांनाच कदाचित त्यांनी दिलेला असणारे मेसेज पोलीस स्टेशनच्या वतीने पार पाडलेलं याची खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो. त्याचबरोबर जमिनीचे काही वाद असतील तर ते आपापसात सोडवण्याचा प्रयत्न तर पहिलं ग्राम स्तरावर तुम्ही करा, परंतु त्याची गोपनीय माहिती आपल्यापर्यंत येऊ द्या. वाद होणार नाहीत आणि जेणेकरून आपल्या गावाची खूप प्रसिद्धी होणार नाही तालुक्यामध्ये, याची सगळ्यांनी जबाबदारी घेणं आणि प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे आणि ते तुम्ही सगळेजण पार पाडाल असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सरांना आश्वस्त करतो, मॅडमला आश्वस्त करतो. त्याचबरोबर आपल्या मिरवणुका आणि आपली जयंती ही चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने होण्याकरिता आपल्या आपल्या मंडळांनी स्वयंसेवक नेमणं गरजेचं आहे. तर आपण ते सर्व स्वयंसेवक या नेमावे याबाबत मी पोलीस पाटलांना यापूर्वी सूचना दिलेली आहे आणि त्या सूचनेप्रमाणे आपण सगळेजण तसे ग्रामरक्षक दलाच्या वतीने किंवा अन्य तुमच्या ऐकण्यातल्या मंडळीच्या वतीने स्वयंसेवक नेमाल आणि ती नियंत्रित पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक जयंती साजरी कराल अशी मी खात्री आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यासपीठाला देतो. त्याचबरोबर नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, गावामध्ये असणारं जो काही विभाग आहे किंवा कुठे असतील त्याची साफसफाई त्या नियमाने करून मंडळांना मदत करतील आणि त्याच्यामध्ये हातभार लावतील. तर ही नगरपालिका आणि ग्रामपंचायत म्हणजे पंचायत समितीच्या वतीने तशा पद्धतीचे आदेश निर्गमित करण्याबाबत लिखित स्वरूपात देखील आम्ही ठरवलेलं आहे आणि या शांतता समितीच्या बैठकीच्या माध्यमातून देखील आपल्याला सगळ्यांसमोर सांगतो. त्याचबरोबर पोलीस पाटलांना माननीय डी.वाय. सरांनी जे सूचना दिल्या की गाव पातळीवर व्हॉट्सअप ग्रुप बनवावा, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी परत एकदा आपल्याला सांगतो की जे गावाला नियंत्रित करणारे, नियंत्रण 2 पद्धतीचं आहे, अनियंत्रित करणारे, नियंत्रित करणारे, अशा दोघांना त्या ग्रुपमध्ये घ्या आणि जे प्रशासनाच्या सूचना आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांना देण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करा. बहुतांशी पोलीस पाटलांनी असे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांची हे आहे
ती स्वतः आहेत, परंतु असा व्हॉट्सअप ग्रुप बनवा की ज्यामध्ये ओनली ॲडमिन तुम्ही असाल, जेणेकरून प्रशासनाच्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला जातील, देणं सोपं होऊन जाईल. प्रतिबंधक कारवाई सर आपण यापूर्वी केली, वेळोवेळी केलेली आहे. एसडीएम मॅडम बरोबर खूप चांगला समन्वय असल्यामुळे आपले सगळे प्रस्ताव हे एसडीएम कार्यालयाकडे त्याची निर्गती करण्याकडे आणि अंतिम घेण्याकडे मॅडमचं जातीने लक्ष असतं. आणि जे काही आदेश पारित झालेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी देखील आपल्याकडनं होत असते. येणाऱ्या काळामध्ये यापूर्वी आपण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 144(2) ऑर्डर काढलेली मॅडमनी 68 लोकांना तडीपार केलं 3 दिवसाचा. म्हणजे हे त्यावेळेस ॲडिशनल सरांचा मला फोन आला की आता विरोधी पण एवढे कसे काय व्हायचे मोठे असले ज्याचा रेकॉर्ड आहे त्याला कोणाला सोडत नाही. त्याचा तडीपार आदेश निघणार माझ्यामध्ये झाला. एक तर त्यांनी तडीपार व्हावं, नाही तर घरामध्ये मांडी घालून शांत बस, दोन गोष्टी कराव्या. त्यानंतर आणखीन एक आहे की नेहमी आम्ही सणवार उत्सव असतील त्यावेळेस आम्ही 149 नोटिसा देतो, तर त्या नोटिसा चांगल्या आणि वंगळ अशा दोन्ही लोकांना दिल्या जातात. तर कृपया मी विनंती आहे की चांगल्या लोकांनी त्याचं बिलकुल वाईट मानून घेऊ नका, कारण की ह्या नोटिसा देणं हे प्रोसिजरचा भाग आहे. त्याच्यामध्ये कुणाचं तर मन दुखावं असं त्याचा भाग नाही, परंतु त्या माध्यमातून जे आगाऊ आहेत त्यांना बरोबर सूचना जाते आणि शांतता प्रस्थापित होण्यामध्ये मदत होते. त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या बैठकीमध्ये प्रत्येक वेळेस असतात, परंतु यावेळेस झालेल्या बैठकीमध्ये सूचना दिलेली आहे की मंडळाच्या मिरवणुकीमध्ये असतील किंवा कार्यक्रमामध्ये जे काही आगाऊ करणारी मंडळी आहेत की ज्याच्यामुळे शांतता भंग होऊ शकते, अशा लोकांची नावं आयडेंटिफाय करा आणि ती नावं गोपनीय पद्धतीने माझ्यापर्यंत पोच करा, म्हणजे त्यांच्यावर जरा विशेष लक्ष देणं आपल्याला सोपं होऊन जाईल. मंडळांना आणखी एक सूचना अशी होती की बाबा तुम्ही लाईटचे कनेक्शन घेताना आकडे टाकण्याचा प्रयत्न करता, त्या आकडे टाकण्याच्या ह्याच्यातलं काही वाद गेल्या वर्षीच्या अनुभवात आले, तशा पद्धतीचे कुठलेही गैरकृत्य आपल्याकडनं होणार नाही. आणि जर झालं तर MSCBच्या मदतीने 100% त्या मंडळाच्या आयोजक आणि जे काय अध्यक्ष सभासद असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, ते सगळ्यांना आरोपी केलं जाईल. तर त्याच्यामुळे जे काही घरामध्ये बाहेर घेऊन व्यवस्थित लाईट कनेक्शन प्रॉपर मीटरमधलं घ्यावं असं आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. पोलीस पाटलांनी देखील त्या सूचना त्या मंडळांना आणि या देशांना निर्गमित कराव्यात. सर्व विभागांना त्या विभागाच्या जबाबदारीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तरी आज शांतता कमिटीची बैठक झाल्यानंतर याच्यातले काही महत्वाचे निर्णय घेऊन पोलीस स्टेशनच्या वतीने आणि एसडीएम कार्यालयाच्या वतीने देखील आपल्याला पत्रव्यवहार हा दिला जाईल. परंतु ह्या शांतता कमिटीमध्ये दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांना पत्र समजून तात्काळ त्याच्या निर्गमन करण्यासाठी आपण त्या विभागाने आपलं काम सुरू करावं. त्याच्यानंतर रूट पाहणी ही पोलीस पाटलांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपले जे अधिकारी आहेत, दुय्यम अधिकारी आणि PSI आणि बीट अंमलदार यांना शांतता कमिटीची बैठकीमध्ये ग्रामीण भागातले कमी सदस्य आहेत, परंतु प्रत्येक बीटमध्ये महत्वाची जी वर्गाची गावं आहेत त्या गावांमध्ये कॉर्नर सभा घेण्यासाठी, कॉर्नर मीटिंग घेण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत. त्या मीटिंग गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी स्वतः देखील काही अधिकारी नव्हते, एक PSI होते, तर मी स्वतः देखील घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस पाटील आणि गावकऱ्यांना देखील माहीत आहे. ज्या गावामध्ये मी घेणं गरजेचं आहे त्या गावामध्ये मी घेतलेलं आहे. आणि आता यावेळेस देखील आपण तशा पद्धतीच्या कॉर्नर मीटिंग घेणार आहोत, कारण की त्या तारखा पूर्ण महिनाभर आहे. आता प्राधान्याने आपण विरोधी शहरामध्ये एकसारखे आहे, त्यामुळे ही इथं बोलवली, सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं, पण शेतीच्या कारणामुळे आणि पावसाच्या कारणामुळे फार मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहू शकले नाही. त्याचबरोबर आता पावसाचे दिवस आहेत, बहुतांश ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे पंचायत समितीला विनंती आहे की तुम्ही ग्रामसेवकांना सूचना द्या, ज्या कोणाची जबाबदारी असेल ती तात्पुरते खड्डे बुजवण्याची किंवा मुरुम वगैरे टाकून त्यांनी खड्डे बुजवावे. आणि या शांतता कमिटीमध्ये दिलेली सूचनाच आपल्याला आदेश समजावा आणि आपण कामाला लागावं, पत्र आपल्याला पोहोचून जाईल. त्याचबरोबर MSCBला अशी सूचना आहे की आपण पावसाच्या दिवसामध्ये जरी आता वादळ नाहीये तरी पण काही वायर्स वगैरे ढिल्या झालेल्या असतील तर त्या ओढून घ्याव्यात. आणि ज्या ठिकाणी कनेक्शनचे काही प्रॉब्लेम असतील किंवा विजेचा काही अडथळा असेल तर तो दूर करावा. ग्रामीण भागामध्ये एकूण जे शेड्यूल आहे आपल्या विरोधी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरवणुकांचं गावानुसार ते आपल्या पत्रासोबत ते देखील आम्हाला प्रोग्राम तुम्हाला दिला जाईल सगळ्यांना. तर अशा पद्धतीने सर नियोजन एकंदरीत आपण केलेलं आहे. त्याचबरोबर मॅडमला देखील आता लवकरच आपलं नवीन SDM कार्यालय सुरू होणार आहे. एक चांगला भव्य दिव्य मीटिंग हॉल आहे. केंद्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळेस शांतता कमिटीची बैठक करण्यासाठी मॅडमचं इथंच चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळून जाईल.
अशा पद्धतीच्या वरिष्ठांकडून आलेल्या सूचना आहेत. त्या सूचना मी आपल्या सर्वांना पोलीस स्टेशनच्या वतीने दिलेल्या आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमाला शांतता कमिटीच्या बैठकीला यशस्वी करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या आमच्या सांगण्यावरून पोलीस पाटील सर्व हजर झालेले आहेत. पोलीस पाटील यांचं आभार व्यक्त करतो. काही गावाचे सरपंच देखील आभार आहेत. या सर्व सरपंचांचं मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर महिला दक्षता समितीचे अध्यक्ष सदस्य यांचा आभार व्यक्त करतो. पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि पत्रकार बांधव वेगवेगळी भूमिका बजावत असतात. म्हणजे ते गावाला कंट्रोल करायचं काम करतात. गावामध्ये काही सदस्य जे आहेत, काही नगरपालिकेमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर समाजसेवक जे आहेत. अशा विविध भूमिकेमध्ये असणारे आपले पत्रकार बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सगळ्या पत्रकार बांधवांचं आभार व्यक्त करतो. काही सामाजिक संघटनेचे, पक्षाचे अधिकारी, पदाधिकारी आपण उपस्थित राहिल्यात. आपल्या देखील सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आमचे होमगार्ड्स आहेत, पोलीस अंमलदार आहेत, त्याचबरोबर नगरपालिकेचे विविध विभागाचे काही कर्मचारी ही शांतता कमिटीची बैठक यशस्वी होण्याकरता हजर राहिलेले आहेत, त्यांनी मदत केलेली आहे. अशा सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आणखी कोणी राहिला असेल तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमचा हा शांतता कमिटीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांमुळे यशस्वी झाला असं म्हणून मी अध्यक्षांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या परवानगीने कार्यक्रम संपला जाहीर करतो.